भला मोठा अर्थातच एक स्टारकास्ट युनिट आपण पाहतोय। एका बाजूला सिद्धत 11 जॉर्ज आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर। प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभ प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2025 आणि आता इथे व्यासपीठावर आगमन झालेले आहे ते माननीय श्रीयुत देवांग दवे साहेब, सध्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीतील महत्त्वाचे तरुण सदस्य म्हणून कार्यरत आहेत ते। तसेच देवांग दवे हे भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक म्हणूनही कार्यरत आहेत। तसेच राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दृढ आहे। असे हे माननीय श्रीयुत देवांग दवे साहेब यांचे इथे व्यासपीठावर आगमन झालेले आहे। प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत। चला सुरुवात करायची प्लीज। अंपायर आपल्याला सुद्धा विनंती आहे सुरुवात करा, कारण ऑलरेडी आपण उशिरा आहात। अंपायरलाच बोलतोय। पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री देवांग दवे साहेब, तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहेत। अगदी मोलाचे सहकार्य असे लाभलेले आहे तुमचे ही स्पर्धा पूर्ण करण्याकरता आम्हाला। प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शिवभा प्रतिष्ठान आयोजित प्रशांत चषक 2025 आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि निकाल देखील आज आता थोड्याच वेळात लागणार आहे। म्हणजेच आता जो चालू असलेला सामना हा आउटरच्या गटातला म्हणजेच स्काय रायडर आणि सिद्धत 11 जॉर्ज यांचा अंतिम सामना आता थोड्याच वेळात म्हणजे नाणेफेक देखील झालेले आहेत। दोन्ही संघाचे खेळाडू देखील मैदानावर उपस्थित आहे। फक्त सामना सुरू होण्यामध्ये थोडासा अवधी शिल्लक, ज्याची प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहेत की कोण या आउटरचा सामना जिंकून प्रशांत चषक 2025 वर आपलं नाव कोरणार आहे। दोन्ही संघांनी प्रशांत चषक 2025 वर नाव तर कोरलेलं आहे, परंतु प्रथम पारितोषिकाचा मानकरी आणि द्वितीय पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार ते आता या अंतिम सामन्यावरच अवलंबून आहे। आणि त्याकरता प्रथम पारितोषिक म्हणून त्यांचा गौरव करण्यात येईल तो रोख रक्कम 1001 आणि प्रशांत चषक भव्य असा प्रशांत चषक। तसेच द्वितीय पारितोषिक असेल 50,001 व त्यांना करता देखील भव्य असा प्रशांत चषक असेल। त्यानंतर होणारा सामना असेल तोच म्हणजे इंटरच्या गटातून त्यांचे देखील दोन संघ येथे जे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे असे दोन्ही संघ म्हणजे एक आयोजकांचा म्हणजे प्रशांत 11 तसेच अष्टविनायक संघ। दोन्ही संघांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, त्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। इंटरच्या गटातून जे होते संघ ते एकूण 9 संघ होते। या 9 संघामधून जे 2 अव्वल संघ निघाले त्यांचा अंतिम सामना थोड्याच वेळात होणार आहे, जो आता हा आउटरच्या गटातील अंतिम सामना झाल्यानंतर। चला मॅचकडे वळूया, माझे मित्र समालोचक यशवंत सांभाळतील। धन्यवाद सर। जाऊया मेगा फिनालेकडे। एका बाजूला सिद्धत 11 जॉर्ज त्यांच्या विपक्ष स्काय रायडर। ग्रँड फिनालेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अंतिम फेरीचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू होतो। टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे स्काय रायडर या संघाने। चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष, आउटर लॉट मधला शेवटचा सामना प्रशांत चषक 2025 पर्व 14वे। पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे। स्काय रायडर संघ जरी नवीन असला अर्थातच या विभागामध्ये, तरी या संघाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। पहिल्याच बॉलवरती सिंगलने श्री गणेशा केलाय। 4 ओव्हरची मॅच, धावा कराव्या लागणार आहेत। 30 ते 35 धावा धावफलकावरती तुम्हाला ठेवाव्या लागणार आहेत। कारण समोर सुद्धा एक मोठी स्टारकास्ट आहे, ज्या स्टारकास्टने ज्या संघाने अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय। सिद्धत 11 जॉर्ज आपण पाहतोय आणि त्यांच्या विपक्ष युवा संघ स्काय रायडर। मेगा फिनाले मध्ये कट केला, फटका चांगला आहे। लॅबोला बीट करा, चेंडू अलॉंग द कार्पेट, क्रॅकिंग दमदार असरदार 4 या डीजे होऊन जाऊ दे। पॉइंट रिजन वरती क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या क्षेत्ररक्षकाला बीट केलाय। राहुल सुरवडेला बीट केलाय। चौकार येतोय, महत्वाचा चौकार आहे। 2 बॉलचा खेळ झालाय।
यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. ऐन वेळेवरती चेंडूला जाऊ दिले. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. व्हाईट बॉलचे संकेत आलेत. रेफर केलं गेलंय थर्ड अंपायरला. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि आपण या इनिंगसाठी रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट केलाय. हलक्या हाताने मात्र डिक्लेअरच्या रूपामध्ये धाव येणार आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अजून एक व्हाईट बॉल. तीन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे फर्स्ट ओव्हरचा. इथे मात्र टप्पा पाडण्याचा थोडासा चेंडू आतमध्ये आलाय, ग्रीप झाला होता बॉल. धाव मिळणार आहे. एका धावेने धावफलक 9 या स्कोअर कार्ड वरती. धावा तर झाल्यात. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्यात. म्हणजे धावा तर आल्यात. 10 ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पहिल्या अर्थातच षटकातील देवेन थोडासा आतापर्यंत महागडा ठरलाय. स्विच हिटचा प्रयत्न, अजून एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आपण पाहतोय. आज कर्णधार रोहन चिल्ले कुठेतरी मिसिंग आहे या टीम मध्ये आज आपण बघतोय. कट केलाय, फटका चांगला. राहुल चेंडू खाली येतोय, फेकी होतीये थोडीशी वाईडिश. देवा मॅन फ्रॉम वानगाव आपण पाहतो, बॅकअप दिलं जात आहे. एका षटकाची समाप्ती झाली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब थोर समाजसेवक यांचे येथे आगमन झालेले प्रशांत चषक 2025 मध्ये माननीय श्रीयुत शेखर शेरे साहेब आपल्या कार्यकर्त्यांसोबत इथे उपस्थित झालेले आहेत. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. आपला अमूल्य वेळ जो तुम्ही या स्पर्धेकरता दिलेला आहे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी बद्दल त्याबद्दल तुमचे अत्यंत आभारी आहोत. थोर समाजसेवक माननीय श्री शेखर शेरे साहेब तुम्ही जो आपला अमूल्य वेळ दिलेला आहे या स्पर्धेकरता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. मी तुम्हाला नक्कीच व्यासपीठाचा मान घेण्यासाठी आमंत्रित करतो. मुख्य मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय शेखरजी शेरे सरांची उपस्थिती लाभली जाते. वेलकम सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. आउटर लॉर्डचा ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे. टॅप केल्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे देवेन. क्रिकेटच्या मैदानामध्ये व्हॉलीबॉलचा नजारा सुद्धा आपण पाहिलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती आपण पाहतोय. अनेक मान्यवरांची मांदिळी आपण प्रशांत चषकाच्या मुख्य मंचावरती पाहतोय, कारण याच मान्यवरांमुळे ही स्पर्धा 14व्या पर्वामध्ये आली आहे. ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे. एका बाजूला सिद्धार्थ 11 जॉर्ज आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी स्काय रायडर संघाने केली आहे. स्टेप आउट केल्या समोरच्या दिशेने बॉल टोलावलाय. शैलेश चेंडू खाली येतील तिथपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 14 या स्कोर कार्ड वरती आहे. एका बाजूला स्काय रायडर त्यांच्या विपक्ष सिद्धार्थ 11 जॉर्ज. एक चांगलं बॅटल. प्रेक्षक राजा सुद्धा डोळ्यात अंजन घालून या सामन्याचा आस्वाद घेतोय, कारण प्रेक्षकांना माहिती आहे आउटर लॉट म्हणजे क्रिकेटची मेजवानी आहे.
काही प्रेक्षक तर असे सुद्धा आहेत की ज्यांनी सकाळपासून ग्राउंड आणि ती जागा सोडलीच नाहीये. क्रिकेटवरती प्रेम, अर्थातच क्रिकेटसाठी एवढा वेळ प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. चांगला आहे. देवेन करतोय चुकी, हाताला चेंडू ब्रश करून होतोय फर्रार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4 चौकार. चार बॉल फेस केलं, 7 धावा बनवल्यात. 2 बॉलचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. इथे सुद्धा टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण पाहिलं स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा स्काय रायडर संघाने बदल केलाय. फैजान आणि रोशनला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं, साईला थांबवण्यात आलंय आणि आता मात्र त्या जोडीने ती कामगिरी चोख रीतीने पार पाडली आहे. सध्याच्या घडीला मॅजिक बॉल आहे. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल प्रशांत चषकाची खासियत आहे, मॅजिक बॉल आहे आणि त्या मॅजिक बॉलमध्ये मॅजिक घडेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी या बॉलवरती जर धावा आपण केल्या तर त्या डबल होणार आहेत आणि जर विकेटचं पतन झालं तर -4, म्हणजे बॅटर आणि बॉलर दोघांना संधी आहे. लाऊड अपील केली आहे, लाऊड अपील केली आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय, थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. चला, थर्ड अंपायर आपला निर्णय कळवतीलच आता थोड्या वेळात. तोपर्यंत इथे अजून एक व्यासपीठावर चला, सॉफ्ट सिग्नल सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवायचे. सॉफ्ट सिग्नल आउटचं आहे. माननीय श्रीयुत अजय बोरघरे यांचं इथे आगमन झालेल्या व्यासपीठावर आलेले आहेत. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. कनक 11 भांडूप टीमचे ते कार्यकर्ते आहेत, म्हणजेच पुरस्कर्ते आहेत त्यांचे, कनक 11 भांडूप टीमचे. तसेच महाराष्ट्र 40+ कमिटी मेंबर्स देखील आहेत असे बोरघरे, अजय बोरघरे. तसेच मोटूल कंपनीचे मॅनेजर अशी देखील त्यांची थोडीशी ओळख. असे त्यांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. तसेच येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत देवांग दवे साहेब, म्हणजे सध्या ते आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या निवडणूक व्यवस्थापन समितीतील महत्त्वाचे तरुण सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच देवांग दवे हे आउटचे संकेत देत आहेत. भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक म्हणून देखील कार्यरत आहेत. तसेच राजकीय रणनीतिकार म्हणून देखील त्यांची ओळख राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दृढ अशी आहे. असे माननीय श्रीयुत देवांग दवे साहेब, तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. आणि आता मी माननीय श्रीयुत देवांग दवे यांना त्यांचा सत्कार करण्यात येईल. पवन कराचीवाला यांना मी विनंती करतो की सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि तुळशी वृंदावन देऊन सत्कार करतील माननीय श्रीयुत देवांग दवे साहेब यांचा.
चेक 16 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांची झाली आहे समाप्ती. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर गोलंदाज आकाशच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याच्यानंतर -4. बॅटिंग मार्क वरती सध्या छोटा पॅकेट बडा धमाका साईला इंट्रोड्यूस केला गेलाय. घाटकोपर मधील अर्थातच एक प्रतिभावान खेळाडू आहे. पहिल्याच बॉल वरती स्वीप वरती टॅप करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि धावफलक 17 या स्कोर कार्ड वरती आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. -4 झाल्यानंतर स्कोर कार्ड थोडंसं कमी आहे असं वाटतंय, परंतु स्काय रायडर संघाकडे एक मोठी चांगली बॉलिंग युनिट आहे. त्यांच्या समोर धावा करणं अजूनपर्यंत कोणत्याही संघाला इझिली शक्य झालं नाहीये. मुख्य मंचावरती अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आणि त्यांचा सादर सत्कार मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. पॅडल स्वीप, फटका चांगला, चेंडू निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषा पार येतोय प्रशांत चषकाचा खणखणीत चौकार. 4 21 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फैजानचं कौतुक करावं लागेल. विचार केला पहिल्यांदाच प्रशांत चषकी स्पर्धा खेळतोय. 9 बॉल फेस केलाय तर ग्रँड फिनाले मध्ये 12 धावा त्याच्या फळीतून आल्यात. व्हॉट अ परफॉर्मन्स. 4 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या ओव्हर मधला. यावेळेस स्विचचा प्रयत्न. व्यासपीठावर आता थोड्याच वेळात आगमन होत आहे ते माननीय श्रीयुत योगेश दादा भोईर साहेब यांचं, तसेच त्यांच्यासोबत उपस्थित सर्व शिवसैनिक यांचं देखील हार्दिक 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 स्वागत. तसेच जसा आपण उल्लेख केला, छोटा पॅकेट बडा धमाका. साईला आपण पाहतोय चौकार ठोकलाय. धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती आहे. अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा सुद्धा स्पर्धेचा आस्वाद घेतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. पाहुण्यांच्या माहितीसाठी मेगा फिनालेचा सामना सुरू आहे. एका बाजूला स्काय रायडर आणि त्यांच्या विपक्ष सिद्धार्थ 11 जॉर्ज कल्याण. चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व. सध्या तरी धावफलकावरती 26 धावा आहेत. साईने आल्या आल्या मात्र एक मोठा फटका लगावलाय. पॅडल स्वीप, अजून एक चांगला फटका. अरविंद होते चेंडू खाली. एक धाव रोखू शकत नाहीये. 27 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमकता ही साईची ओळख आहे. छोट्या धणीचा जरी असला ना तरी मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावा त्याने केल्यात. 27 शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. प्रशांत चषक 2025 आणि आता इथे एक मान्यवरांची उपस्थिती येते व्यासपीठावर होत आहे. आता थोड्याच वेळात येथे आगमन होत आहे ते माननीय श्रीयुत उदेशजी पाटेकर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. आपल्या प्रशांत चषक 2025 मध्ये विभाग प्रमुख विभाग क्रमांक 1 से माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. इथे मात्र आपण पाहिलं टप्पा पाडल्यानंतर थोडासा बॉल आतमधल्या दिशेने आलाय. त्याला फक्त हलक्याने ढकललंय. 3 षटकाची समाप्ती झाली आणि 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 ऑन द स्कोर कार्ड. मान्यवरांची मांदियाळी आपण मुख्य मंचावरती पाहतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत चषकाचा शेवटचा अंतिम सामना आउटर लॉटचा सुरू आहे. याच्यानंतर अर्थातच याच विभागातील 2 संघ अष्टविनायक 11 आणि त्यांच्या विपक्ष अर्थातच होम ग्राउंड वरती प्रशांत 11 खेळताना दिसणार आहे. सध्या तरी आउटर लॉर्डचा मेगा फिनाले सुरू आहे. घाटकोपर संघ आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बास झालाय. फैजान आणि साईची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 20 धावा दोघांच्या पार्टनरशिपच्या मदतीतून आल्यात. त्याच्यामध्ये 11 चेंडू 14 धावा फैजान. साई 3 बॉल 6. शेवटचं अंतिम षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं. बॉलिंग मार्क वरती कृष्णाला इंट्रोड्यूस केलं गेलंय.
पहिलाच बॉल टप्पा पडलाय, आतमध्ये आलाय आणि दांडी 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 गुल. विकेटचं पतन. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती 29 वरती आपण पाहतोय दुसरा महत्वाचा धक्का. 14 धावांची खेळी खेळून फैजानला जावं लागेल तंबूच्या आडोस्याला. गॉन. न्यू बॅटर न्यू मॅन वैभवला इंट्रोड्यूस केले गेले. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर गतीसोबत ना चांगला ड्रिफ्ट सुद्धा झाला आणि त्यामुळेच फलंदाजाला ते जज करता आलं नाहीये. फुटवर्क सुद्धा कमी पाहायला मिळालं, पदल आली ते नव्हतं आणि त्याच कमी फुटवर्कच्या मुळे बॅटर उभाच राहिलाय. पूर्णपणे आपण पाहिलं जागेवरतीच उभं ठेवलं बॅटरला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला टॉप ऑफ मिडल. शेवटचा अंतिम सामना सुरू आहे आणि त्या शेवटच्या अंतिम सामन्याचा आस्वाद आपण पाहतोय. मुख्य मंचावरती अनेक मान्यवर आहेत, ते आस्वाद घेत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया मेगा फिनाले मध्ये आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न परंतु जाऊ दिले वेळेवरती. लेगस्टिकच्या बाहेर पंचांना मजबूर केलं एक्सरसाइज करण्यासाठी. सर्व पंचांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची राहिली. एकही डिसिजन असं नव्हतं की ज्याच्यावरती अर्थातच जास्त चर्चा झाली आहे, तर कौतुक करावं लागेल. प्रशांत चषकामध्ये ही बाब खूप चांगली राहिली आहे. अजून एक धाव आणि धावफलक 31 या स्कोर कार्ड वरती आहे. 4 बॉल मध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला 35+ धावफलक. स्काय रायडर संघासमोर चेस करणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु समोर आपण विचार केला सिद्धार्थ 11 जॉर्ज संघ सुद्धा मोठा आहे. त्यांच्याकडे मोठा फलंदाजाचा मापाक कसा अर्थातच भरणा आहे, तर मॅच बघायला तर मजा येणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये आतापर्यंत स्काय रायडरने सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे. उर्वरित 4 बॉलचा खेळ. पुल करण्याचा प्रयत्न होता, कमी बाउन्स आणि त्या कमी बाउन्सने थोडंसं सरप्राईज झालाय साहेब. थर्ड अंपायरला रेफर केले गेले नो बॉल साठी. अंपायरने रेफर केले. नो बॉलचे संकेत येत आहेत. बत्तीस धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. साई प्रयत्न करतोय, पुल करण्याचा प्रयत्न होता. कृष्णा एक युवा गोलंदाज आहे, परंतु या युवा गोलंदाजाने सुद्धा मन जिंकली आहे. स्टेप आउट झाले, मनगडाचा वापर केला. राहुल सुरवडे थोडंसं फंबल आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आणि एक धाव नक्कीच मिळणार आहे, कारण एक मिसफील्ड तिथून झाली आहे राहुल कडून. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आपण स्माइल सुद्धा पाहिली आहे आणि राहुलला जेव्हा कधी आपण पाहाल ना त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य नक्की असेल. तो क्रिकेटला एन्जॉय करतो. 33 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी. आतापर्यंत कृष्णाने खूप चांगला षटक हाताळलाय, कारण स्लॉकचं षटक आहे. 6 धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर संयम दाखवत आहे. साईला स्ट्राईक एंड वरती आणलं जात आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. या 2 बॉलवरती साई आक्रमण करेल का? मेगा फिनालेचा सामना आहे. 40 पर्यंतचं टोटल जर असेल ना तर 10ची सरासरी मेंटेन करणं थोडंसं कठीण काम होईल आणि तेच प्रयत्न साईचे असणार आहे. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा आहे 34. प्रशांत चषक 2025 खचाखच भरलेलं क्रीडांगण त्याचं औचित्य आहे. प्रशांत चषक 2025 ची शेवटची महत्वाची रजनी आणि ग्रँड फिनालेचा शेवटचा सामना. आउटर लॉट मधला शेवटचा सामना आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. लेग स्टिकच्या बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. अजून एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. प्रत्येक धाव आपल्याला प्रशांत चषकाच्या ट्रॉफी पासून थोडंसं लांब नेण्याचा प्रयत्न करणार आहे. 35 धाव आहेत. अजून एक वाईड बॉल. लाईन लेंथ पूर्णपणे भरकटलेला दिसतोय गोलंदाज.
36 धावा सध्या त्या घडीला आहेत. कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा असेल ना गोलंदाजाला लाईन लेंथ मध्ये ऍडजस्ट करावं लागतं आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं थोडंसं कृष्णा अडचणीमध्ये येतोय. अपडेट करावं लागेल, लाईन लेंथला अपडेट करावं लागेल. इथे स्टेप आउट केलाय क्षेत्ररक्षक. आकाश चेंडू खाली आलाय. स्ट्राईक घेण्याचे प्रयत्न असतील, स्ट्राईक घेण्याचे प्रयत्न असतील. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतो. नॉन स्ट्रायकर एंडला 37 ऑन द स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत, परंतु स्ट्राईक एंड वरती साई. या प्रयत्न चांगले होते. न्यू बॅटर सत्यमला इंट्रोड्यूस केलंय. 37 ऑन द स्कोर कार्ड. मेगा फिनालेचा सामना तुम्ही पाहताय. आउटर लॉट मधला अर्थातच लखपती होण्यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये असं पारितोषिक आपण पाहतोय. 1 लाख रुपये अर्थातच बक्षीस असणारी क्रीडा स्पर्धा प्रशांत चषक. लास्टच्या बॉल अर्थातच शेवटच्या बॉल वरती एक धाव येते म्हणजे 39चं टार्गेट. जाऊया मुख्य मंचावरती. अर्थातच अनेक आदर सत्कार बाकी आहेत. मुख्य मंचावरती आपण वळूया. यस, ओव्हर टू यू. चला आता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. मी येथे 2 शब्द म्हणजेच इथे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्री देवांग दवे साहेब येथे उपस्थित आहेत. मी त्यांना 2 शब्द बोलण्याकरता मी त्यांना माईक देतो, कारण ही स्पर्धा कशी आयोजन केलेली आहे त्याबद्दल बोलण्यासाठी माननीय श्री देवांग दवे साहेब. सर्वप्रथम प्रशांत चषकच्या सर्व आयोजकांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या प्रकारे वर्षानुवर्ष ते हे चषक आपल्या सगळ्या तरुणांसाठी चालवत आहेत त्याचं खरंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. कारण की आत्ताच्या काळामध्ये ज्या प्रकारे आपला युवा वर्गामधून मातीत खेळणारा स्पोर्ट हा कुठेतरी कमी होत चालला आणि युवा वर्ग मोबाईलच्या स्पोर्ट्सवर ट्रेन होत चाललेत, तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे चषकाचा मनपूर्वक अभिनंदनच केलं पाहिजे. त्याच अर्थी मंचावर असलेले आमचे मित्र शेखर शेरे साहेब, योगेश दादा पाटेकर साहेब पण मला वाटतं आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की आम्ही सगळे मिळून एखाद्या वॉर्डमध्ये एखाद्या विभागामध्ये कशा प्रकारे स्पोर्ट्सला आपण सपोर्ट केला पाहिजे. त्याला मला वाटतं की सगळ्याच पॉलिटिकल पार्टीच्या वतीने एक उत्तम पद्धतीने स्पोर्ट्स कल्चरला सपोर्ट हा मला वाटतं 25 नंबर वॉर्डमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अशाच प्रकारे मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की वर्षानुवर्ष ही परंपरा पुढे चालू राहावी आणि त्यासाठी जे काही सहकार्य आमच्या सगळ्यांकडून लाभेल किंवा आवश्यक असेल ते आम्ही नेहमीच करू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवांग दवे साहेब. तुम्ही जो अमूल्य वेळ जो आपल्या या स्पर्धेकरता दिला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत. तसेच येथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर म्हणजेच माननीय श्री शेखर शेरे साहेब, थोर समाजसेवक, त्यांचं जनसंपर्क कार्यालय देखील इथे सिंग स्टेट 1 नंबर म्हणजे ठाकूर कॉलेजच्या गेटसमोर जनसंपर्क कार्यालय देखील आहे, म्हणजे सर्व समस्यांचं निवारण देखील तिकडे केलं जातं. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत उदयजी पाटेकर साहेब, विभाग प्रमुख विभाग क्रमांक 1, तसेच आमचे सर्वांचे लाडके माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब, उपविभाग प्रमुख, तसेच स्थानिक नगरसेविका विभाग क्रमांक 25 मधल्या माननीय सौ माधुरीताई योगेश भोईर, तसेच माननीय श्रीयुत सचिन शिर्के साहेब, उपविभाग प्रमुख, रियाज मुल्लानी साहेब, उपविभाग संघटक, तसेच रवी हिरवे साहेब, विधानसभा समन्वयक. तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने तुमचे हार्दिक आभार तसेच हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी व शुभा प्रतिष्ठाने आयोजित प्रशांत चषक 2025. वाईड +1 अजय मांजेला आपण पाहतोय. वेग 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 आणि वेगासाठी अजय मांजे ओळखला जातो. इथे मात्र अजून एक खरा बॉल. धावा तर झाल्यात, परंतु एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर आपण धावा दिल्या ना तर कुठेतरी अडचणी आपल्या वाढणार आहेत.
3 धावा धावफलकावरती आहेत. अजून एकही फेअर डिलिव्हरी झाली नाही. अजय मांजे अजूनपर्यंत एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा दिल्यात. इथे फटका चांगला लॅबोचा. पाहुण्यांच्या माहितीसाठी लॅबोने अर्थात राहुल सुरवणेने पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये 3 षटकार ठोकल्यात, जे खूप कमी पाहायला मिळत आहे. परंतु 3 षटकार त्याच्या फळीतून आल्यात आणि वैयक्तिक 40 धावा त्याच्या त्या मॅच मध्ये होत्या. सध्याच्या घडीला अजय मांजे लयमध्ये रिटर्न येताना दिसतोय आणि याच टीम मध्ये स्काय रायडर टीम मध्ये वय वर्ष फक्त आणि फक्त 17 वर्षाचे खेळाडू देवा सुद्धा आहे. तर एक चांगली बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते, ज्या देवाने मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत. लॉंग ऑफला सध्या तरी तो आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतो. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी त्याने परिधान केली आहे. जाव्या मैदानाच्या आतमध्ये अजय मांजे लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅटर. नो बॉलचे संकेत येत आहेत, नो बॉलचे संकेत येत आहेत. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. आता पुन्हा एकदा येथे माननीय सौ निशाताई परुळेकर यांचे देखील येथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. माननीय सौ निशाताई परुळेकर यांचे इथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. चला रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. फेअर डिलिव्हरीचा इशारा येतोय. कौतुक करावं लागेल साईचं सुद्धा. यष्टीच्या मागे लगेचच रिव्ह्यू घेतला गेलाय. अजय मांजे वेग 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 तर अजयकडे आहे, परंतु आता थोडंसं डिसिप्लिन सुद्धा दाखवावं लागणार आहे. VIP डायसवरती आपण पाहतोय अनेक मान्यवरांची मांदिळी लाभली जाते, कारण याच मान्यवरांमुळे प्रशांत चषक 2025 ही स्पर्धा अर्थातच कुठेतरी रंगतदार स्थितीमध्ये आहे, कारण त्यांचा हातबळ आहे, त्यांची मायेची थाप आहे. म्हणूनच ही स्पर्धा आपण परंपरा आपण 14व्या वर्षापर्यंत आणली आहे. 6व्या मॅचच्या दिशेने मेगा फिनालेचा सामना सुरू आहे. अजून एक चांगला बॉल. लाऊड अपील झाली आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क झालाय का? लाऊड अपील तर होतीये. संपर्क झाला नाहीये का? तर यस, लेग 22च्या रूपामध्ये ही धाव आहे. डॉट बॉल येतोय. इथे दांडी 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 गुल. अजय मांजेने इथे स्ट्राइक केली आहे. सरळ फर्निचर डिस्ट्रॉय. धावा धावा आणि धावा करायच्या होत्या, परंतु समोर अजय मांजे नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्पीड गन घेऊन दाखल झालाय की काय, किंवा अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलाच्या भाषेत जर बोलायला गेलं तर सध्या तरी तो बंदूक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच पद्धतीने गोळीबार तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. अजून एक चांगला बॉल. पंच अर्थातच वळतायत, वाईड बॉलचे संकेत देत आहेत. वाईड +1. एक के साथ एक फ्री. किंचितच पायाच्या बाजूने तो बॉल गेलाय. धाव फलकावरती 7 धाव आहे. धावा रोखणं सुद्धा गरजेचं आहे, कारण राहुल बाद झाल्यानंतर सुद्धा सुनील विश्वकर्मा आणि विकास कांबळे सारखे 2 तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्याकडे कुवत क्षमता कॅलिबर आहे धावफलक चेस करण्याची. समीकरण आहे येणारे बॉल बाकी आहेत. 20 धावा करायच्या आहेत. 32. मेगा फिनालेचा सामना आपण पाहतायत. स्विच हिटचा प्रयत्न होता. डॉट बॉल येणार आहे. अजय मांजेचं कौतुक करावं लागेल. पेशन्स, कंट्रोल दाखवलंय त्याने. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जरी धावा असल्या ना तरी फेअर डिलिव्हरी विरुद्ध फलंदाजांकडे आतापर्यंत उत्तर नाहीये. वेग सोबत त्याने डिसिप्लिन सुद्धा दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये स्पीड गन दाखल झाली आहे. अजून एक चांगला बॉल. मनकाटकचा वापर. सुफियान चेंडू, फैजान चेंडू खाली आल्यात. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. समीकरण आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. 31 स्टिल रिक्वायर्ड. घेऊया छोटासा ब्रेक. देऊया ध्वनी वादकाला संधी. यस डीजे.
परंतु गती गती आणि गतीसाठी तो ओळखला जातोय. मान फ्रॉम घाटकोपर. इथे ॲक्युरेट बॉल, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये आपण त्याला अर्थातच खूप चांगली गोलंदाजी करताना पाहिलं आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला पुन्हा एकदा सुरू अर्थातच सिद्ध करावं लागेल. क्रिकेटमध्ये आपण काल काय केलंय, मागच्या मॅचमध्ये काय केलं, मागच्या ओव्हरमध्ये काय केलं, याला फारसं महत्त्व नाही आहे. प्रत्येक बॉल शून्यापासून तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफला स्वॅप केलं जातं एकमेकांच्या सोबत. 17 मध्ये 29 ची गरज आहे. गती गती आणि गती. रनआउटची संधी. रोशन चेंडू खाली आले खरे, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. बक्षिसांचा बडीमार आपण पाहतो. इंटरलॉट मध्ये सुद्धा पाहिलाय. सध्या तरी आपण पाहिलं देवासाठी बक्षीस आलंय. देवाच्या प्रत्येक विकेटसाठी शाखा प्रमुख शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बक्षीस लगावण्यामागचं एकमेव कारण आहे की खेळाडूंचं प्रोत्साहन वाढावं. एक धाव निश्चितच मिळते. देवा विरुद्ध हमला करणं एवढं सोपं नाहीये. 15 मध्ये 27 ची गरज आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. मेगा फिनालेचा सामना. दोन्ही टीम अजूनही मॅच मध्ये पकड बनून आहेत. दुसऱ्या बाजूला छकुला, विकास कांबळे, ज्याच्याकडे अंडरआर्म क्रिकेटचा एक मोठा दांडगा अनुभव आहे, परंतु आज समोर यंगस्टर सुपरस्टार आहे. समोरच्या दिशेने खेळा. क्षेत्ररक्षक आहे. इनटू द गॅप. चेंडू होतो फर्रार. धावा मिळतील 4 4 4 आणि 4. जसंच आपण मायक्रोफोनवरून उल्लेख केला की विकास कांबळेकडे अंडरआर्म क्रिकेटचा एक मोठा आणि दांडगा अनुभव आहे. आल्या आल्या आपण पाहिलं चौकार लगावलाय, प्रेशर रिलीज केलाय. 14 मध्ये आता 23 ची गरज आहे. विकास सुद्धा पहिल्या दिवशी अर्थातच नव्हता, परंतु आज दाखल झालाय. समीकरण बदलतंय. 14 मध्ये 23 ची गरज आहे. 14 मध्ये 23 ची गरज. पहिल्या दिवशी अर्थातच बॅटिंगसाठी एवढी संधी मिळाली नव्हती, कारण राहुल सुरवडे लयमध्ये होता. आज ती संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. 14 मध्ये 23 ची गरज आहे. मेगा फिनालेचा सामना आहे, कारण अभि नाही तो कभी नाही. आज जर संधी गमावली 365 दिवस वाट बघावी लागणार आहे पुढच्या पर्वाची. यावेळी देवा ऑफस्टिकच्या थोडस बाहेर दडपणाला अर्थातच झुगारावं लागणार आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे. अजूनपर्यंत आपण विचार केला 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात. 14 मध्ये 22 ची गरज. 2 बॉल चांगले हाताळावे लागणार आहेत कमबॅक करण्यासाठी. यावेळी स्टेप आउट केलंय. अजून एक चांगला फटका. अजून एक चांगला फटका. टॅपच्या पद्धतीने समोरच्या दिशेने विकास कांबळेच्या फळीतून येतो 4. 13 मध्ये 18 धावेची गरज आहे. देवा विरुद्ध हल्ला बोल केला जातोय. हल्ला बोल केला जातोय. 13 मध्ये 18 धावेची गरज आहे. मेगा फिनालेचा सामना. विकास कांबळे सहसा मॅच सोडत नाहीये. तेरा मध्ये 18 ची गरज आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे, कारण कुठेतरी डबल ट्रबल होता. वाईड प्लस म्हणजे अर्थातच वाईडला डबल होणार आहे, कारण पॉवर बॉल आहे. 13 मध्ये 16 ची गरज. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. विकासला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या धावा आल्यात. महागडं षटक पाहायला मिळत आहे. तब्बल 16 धावा ऑलमोस्ट खर्च झाल्या. समीकरण आहे 12 मध्ये 14 धावांची गरज आहे. एका बाजूला सिद्धार्थ 11 जॉर्ज, त्यांच्या विपक्ष स्काय रायडर. 12 मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर स्वतः साई येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हितेशला थोडंसं थांबवलंय. 12 मध्ये आता 14 धावांची गरज आहे. स्वतः साई येतोय, कर्णधार येतोय. चला स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच आणि भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा अर्थातच सांगता करायचा आहे. 12 मध्ये 14 धावांची गरज आहे. ग्रँड फिनालेचा सामना तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्क वरती साईला इंट्रोड्यूस केले गेले. साई वरती आता संपूर्णपणे जबाबदारी आहे, कारण कठीण काळामध्ये स्वतःला सांगावं लागणार आहे शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजूनपर्यंत जिंकलेलो नाहीये. कठीण काळ तर आहे, परंतु कठीण काळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. तेव्हाच अर्थातच तुमच्या नावाची चर्चा होते, आणि तीच करावे लागणार आहे साईला. बॅटिंग तर चांगली केली आहे, परंतु आता बॉलिंग वरती सुद्धा फोकस करावा लागेल. 12 मध्ये 14 धावांची गरज आहे. सिद्धार्थ 11 आणि त्यांच्या विपक्ष स्काय रायडर. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव मिळणार आहे. ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. फक्त 2 धावा एक्स्ट्रा आहेत. 11 मध्ये 13 ची गरज आहे. समोर विचार केला एका बाजूला सुनील विश्वकर्मा 6 बॉल फेस केल्या. सायलेंट रोल त्याने दाखवलाय. तर दुसऱ्या बाजूला विकास कांबळे छकुला 4 बॉल 9.
बॅकफूट वरती आले, टप्पा पाडल्यानंतर चेंडू गर्रकन आतमध्ये आलाय. अर्थात जर साईने विकेट घेतली तर शेखरजी शेरे सरांच्या माध्यमातून शाखा प्रमुख तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दहा मध्ये 13ची गरज आहे. संपूर्ण जबाबदारी सध्या तरी साईच्या खांद्यावरती आहे. धीम्या गतीचा बॉल त्याला पाठवलाय, दमदार असरदार षटकार 6. विकास कांबळे याच्यासाठीच ओळखला जातो. थोडासा शॉर्ट बॉल, थोडीशी जागा बनवली, त्याला ऍडजस्ट केलं आणि चेंडूला भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. समीकरण बदलतंय. सिद्धार्थ 11. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 9 बॉलमध्ये 7ची. स्काय रायडर ऑलमोस्ट 40 धावांचं आव्हान दिलं होतं, परंतु काय गोलंदाजी अर्थातच राहिली आहे. त्याच्या विरुद्ध हल्ला केला विकासने. 6 बॉल 15. 6 बॉल 15 धावा विकासच्या फळीतून आल्यात. हलक्या हाताने फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिटचे प्रयत्न. 1 धाव नक्कीच कंप्लीट होतीये. आता समीकरण येणाऱ्या 8 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो हॅलो. पारितोषिकाचा भडीमार असलेला असा प्रशांत चषक 2025चा अंतिमचा सामना आणि यापूर्वी जो षटकार मारलेला त्या विकासला स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री नितीन नाईक यांच्याकडून रोख रक्कम 1001 चे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. लेगबायच्या रूपामध्ये धाव आहे, म्हणजे समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 6 बॉलमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेकदा आपण असे सामने फसताना पाहिले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. या धावा डिफेंड करणं सुद्धा शक्य आहे, पण समोर विचार केला सुनील विश्वकर्मा एक टॅलेंटेड खेळाडू आहे. अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेटची त्याने सेवा केली आहे. सध्याच्या घडीला अर्थातच विकास कांबळे 8 बॉल 16 वरती खेळताना दिसतोय, तर सुनील विश्वकर्मा छोट्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. 7 बॉल फेस केले सायलेंटली, 7 धावा त्याने बनवल्यात. सहा मध्ये 4ची गरज आहे. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. मी आपल्याला आधीच म्हटलं की अर्थातच संयम सुनील विश्वकर्मा दाखवणार आहेत. अनेक असे प्रसंग राहिले ज्याच्यामध्ये सुनील विश्वकर्माने ही भूमिका चोख रीतीने पार पाडली आहे. 5 बॉल 5ची गरज आहे. अजूनही मॅच फिरू शकते. इथून जर एका दुसरा विकेट आला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला तर चालूच आहे. आता व्यासपीठावर उपस्थित उदेश पाटेकर त्यांचे स्वतःचे मुलगा म्हणजे सिद्धेश पाटेकर हे देखील चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांनी देखील या क्रिकेटला प्रोत्साहन करण्यासाठी षटकारामागे म्हणजे षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. प्रत्येक षटकारामागे 1000 रुपये. धन्यवाद. व्हाईट बॉल ऑलरेडी तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आणि तुम्ही खर्च जास्त करताय. 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं संयम दाखवलाय तिथे. सुनील विश्वकर्मा विजयाच्या उंबरठ्यावरती सिद्धार्थ 11 जॉर्ज. चार मध्ये 1 धावेची गरज आहे. प्रशांत चषक 2025चा मेगा फिनालेचा सामना आणि सिद्धार्थ 11 जॉर्ज ठरतोय प्रशांत चषक 2025चा चॅम्पियन संघ. या डीजे होऊन जाऊ दे. आपलं नाव करलेलं आणि आता इथे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार. त्यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्री महेश मापणकर साहेब यांना व्यासपीठावर